So today's lecture is about a sexually transmitted disease in communicable disease मधला हा पाचवा सेक्शन आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. यामध्ये आपण फर्स्ट डिसीज बघणार आहोत गनोरिया. गनोरियाचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे नेसेरिया गोनोकोकाय. ओके, सो याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय आहे नेसेरिया गोनोकोकाय. Mode of transmission, it is transmitted by sexual contact. Incubation period is 3 to 10 days. So here incubation period is 3 to 10 days. Signs and symptoms in male: urethritis, dysuria and periurethral abscess. ओके, सो यामध्ये काय होतं युरेथ्रायटिस म्हणजे युरेथ्राला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. ओके, सो यामध्ये इन्फेक्शन होतंच. युरेथ्रायटिस म्हणजे युरेथ्राला इन्फेक्शन होतं इन्क्लुडिंग अ प्लुरल डिस्चार्ज. मतलब म्हणजे याचं म्हणजे मिनिंग काय आहे पस येणार युरिनमधून. ठीक आहे. अँड डायसिडिया मीन्स पेनफुल युरिनेशन. जेव्हा युरिन पास करायला जातं तेव्हा पेनफुल युरिनेशन होतं. ओके, अँड पेरियुरेथ्रल अपसेस म्हणजे यामध्ये जे युरेथ्राची साईड आहे तिथे काय होतं पस फॉर्मेशन होतं. अपसेस म्हणजे जसं पू कसा होतो स्किन खाली त्याप्रमाणे इथे अपसेस तयार होतो. ओके, इन फिमेलमध्ये काय होतं डायसिडिया मीन्स पेनफुल युरिनेशन अँड फ्रिक्वेंट युरिनेशन, कंटिन्यू युरिनला पास होणे. अँड इन्क्रीज वजायनल डिस्चार्ज, जो वजायनल डिस्चार्ज आहे तो जास्तीत जास्त डिस्चार्ज व्हायला सुरुवात होते. अँड ॲबनॉर्मल मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. ओके, सो हे साईन सिम्पटम्स आहेत मेल अँड फिमेलमधले. देन हाऊ टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल दिस डिसीज. डिटेक्शन ऑफ द केसेस ऑफ गनोरिया फ्रॉम जनरल पॉप्युलेशन. सो हे जे गनोरियाचे डिसीजेस केसेस आहेत ते आपल्याला डिटेक्ट करायचे आहेत इन पॉप्युलेशन. अँड द सेक्शुअल पार्टनर ऑफ द डायग्नोस्टिक पेशंट, ज्या पेशंटचं डायग्नोसिस झालेलं आहे त्याचं सेक्शुअल पार्टनर कोण आहे त्यालाही आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे. ओके, सो इन्व्हेस्टिगेशन्स अँड ट्रीटेड हिम अँड हर. Use of contraceptive devices during sexual contact. Use of contraceptive devices and like condom during the sexual intercourse and the return from extramarital relationship. Restrain the extramarital relationship. ते एक्स्ट्रामॅरिटल रिलेशनशिप आहे ते अवॉइड करायला सांगायचे. हे आपल्याला तुम्हाला हे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर्समध्ये सांगायचं आहे. ओके, एज्युकेट द कम्युनिटी अबाउट द गोनोरिया डिसीज. हेल्थ एज्युकेशन अबाउट द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस इन कम्युनिटी मेंबर्स. ओके, सो हे आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर्समध्ये. ट्रीटमेंट in gonorrhea, treatment is given. Treatment for uncomplicated urethral and endocervical or renal infection is the ceftriaxone 250 mg IM injection is given. Okay, ceftriaxone is given 250 mg intramuscular dose and plus doxycycline tablet is given 100 mg orally for twice a day for 7 days. Okay, see this treatment is given. Okay, so prevention and control of gonorrhea. So detect the cases in the population and educate the person, educate the community about the gonorrhea disease. And if there is a case of gonorrhea, then find the partner of the patient and give the treatment to the patient and his partners also. Okay, and restrains the extramarital relationship. Use of contraceptive devices like condoms during the sexual intercourse. And treatment, which treatment is given the injection ceftriaxone 250 mg intramuscular is given. And with the tablet. Okay, so this injection with the tablet doxycycline 200 mg 100 mg twice a day for 7 days. Okay, next disease is syphilis. So syphilis is the next sexual transmitted disease.
So next, second disease is syphilis. The causative organism of syphilis is Treponema pallidum. Okay, so syphilis चा causative organism काय आहे? Treponema pallidum. So mode of transmission is it is a sexually transmitted disease. Incubation period is 10 days to 10 weeks. Prevention and control measures are detection of the cases and tracing the contacts. ओके, सो ह्या आपल्याला डिटेक्ट करायच्या आहेत केसेस अँड ह्यांचे जे कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्याशी पण ट्रेस करायचं आहे. यूज ऑफ कॉन्डम्स ड्युरिंग द इंटरकोर्स. हेल्थ एज्युकेशन शुड बी गिवन अबाउट द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस. ओके, ट्रीटमेंट इज पेनिसिलिन. Penicillin benzathine is must be widely used from the treatment of acquired syphilis, and although it is more painful injection, so a single dose of 2 to 4 millions of units, the millions is each on buttock IM injection is given. Okay, so treatment include penicillin injection, IM dose. So injection penicillin is given IM and for unit for 1 week after the first dose. So first dose दिल्यानंतर second dose एका आठवड्याने द्यायचा असतो. ओके, बट द पेशंट विथ द कन्फर्म पेनिसिलिन allergy can be tetracycline hydrochloride 500 mg orally 4 times a day and doxycycline tablet 100 mg orally twice a day for 14 days. So these injections along with the tetracycline hydrochloride tetracycline hydrochloride 500 mg daily and doxycycline 100 mg twice a day for 14 days. Okay, so this is the way of treatment of syphilis. So यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम लक्षात ठेवायचं आहे. ट्रॅपिनोमा पॅलिडियम. मोड ऑफ ट्रान्समिशन इज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. इंक्युबेशन पीरियड इज 10 days to 10 weeks. Prevention and control, detection of the cases and tracing the contacts, use of condoms during intercourse, health education about sexual transmitted diseases. Treatment is penicillin injection is given IM along with the tetracycline hydrochloride 500 mg daily and tablet doxy 100 mg twice a day for 14 days. The next disease is AIDS, that is acquired immune deficiency syndrome. So third sexual transmitted disease is AIDS. That is acquired immune deficiency syndrome. Okay, so causative organism of this disease is HIV virus. HIV virus means human immunodeficiency virus. याचा फुल फॉर्म काय आहे? ह्यूमन immunodeficiency virus. So this is the full form of HIV. The causative organism is HIV. The mode of transmission is it is a sexually transmitted diseases. Mode of transmission sexually transmitted disease.
So HIV is carried in a body fluids including blood, semen, vaginal secretions and saliva. हा व्हायरस बॉडी फ्लुइडमध्ये दिसतो. हा कुठल्याही बॉडी फ्लुइडमध्ये असू शकतो. फॉर एक्झाम्पल HIV virus is present in body fluids like blood, then vaginal secretions, semen, and saliva, etc. The sexually contact with the infected person is most common mode of transmission, and the virus can also be transmitted through infected blood products. सो हा व्हायरस इन्फेक्टेड ब्लड प्रॉडक्ट्सने पण ट्रान्समिट होऊ शकतं. जसं आपण इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड काढलं आणि तेच ब्लड आपण हेल्दी पर्सनला दिलं तर ते ट्रान्समिट होऊ शकतं. किंवा इन्फेक्टेड पर्सनला तुम्ही इंजेक्शन दिलं आहे आणि तीच निडल तुम्हाला प्रिक झाली तर हा व्हायरस तुमच्या शरीरामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. द व्हायरस कॅन बी ऑल्सो ट्रान्समिटेड बाय युझिंग अ शेअरिंग कॉन्टॅमिनेशन ऑफ नीडल्स ॲज इन द केस ऑफ ड्रग ॲडिक्ट पर्सन. सो जे ड्रग ॲडिक्ट पर्सन आहे जे इन्फेक्टेड नीडल्स एकमेकांमध्ये शेअर करतात, सो अशा लोकांमध्ये हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज पसरू शकतो. द HIV इन्फेक्शन कॅन बी पास 30 to 40% फ्रॉम द इन्फेक्टेड वुमन टू अ फिटस. सो आईकडून बाळाला हा 30 to 40% जाण्याचा चान्सेस असतो. द व्हायरस कॅन बी ऑल्सो ट्रान्समिटेड बाय युझिंग अ अनस्टराईल practices, tattooing, then blades, using blades, etc. So incubation period in adult approximately 8 to 10 years. So incubation period is 8 to 10 years. So याचा incubation period किती असतो? 8 to 10 years. And for children below 5 years, generally symptoms develop within 2 years. ओके. सो लहान मुलांमध्ये 2 वर्षातच तुम्हाला साइन सिम्टम्स दिसायला सुरुवात होते. सो याचं इंक्युबेशन पिरियड फार लॉंग आहे, 8 to 10 years. The signs and symptoms of HIV usually appear within 6 weeks of infection, that is swollen lymph nodes. Signs and symptoms are swollen lymph nodes, then fever, fatigue, and aching muscles, sore throat, etc. Okay. So signs and symptoms include swollen lymph node. जे lymph nodes असतात ते आपल्याला तिथे सूज येते. देन फीवर, फटीग, थकवा येतो, एकिंग ऑफ मसल्स, आपले स्नायू दुखायला लागतात, सोअर थ्रोट होते, कंटिन्यू सोअर थ्रोट इन्फेक्शन होतं. And these symptoms are usually clear up after few weeks, and many people with HIV infection feels completely healthy after a few weeks. Often the people are totally unaware for the years that they are infected with HIV. ओके. काही पर्सन्समध्ये काय होतं, हे जे साइन सिम्टम्स असतात ते डिसअपियर होतं. पर्सन पहिल्यासारखा एकदम नॉर्मल हेल्दी होतो, पण पेशंटला कळत नाही की आपल्या शरीरामध्ये HIV व्हायरस घुसलेला आहे. ठीक आहे. काही वर्षानंतर परत काय होतं, सेम एपिसोड स्टार्ट होतात. these symptoms are usually clean up for few years and then again start. Okay. So often people are totally unaware for the years and they are infected with HIV until they are develop one or more serious infections or cancer. Okay. सो काही मोठे इन्फेक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या पर्सनला कळत नाही की आपण HIV बाधित झालेलो आहोत. फ्रॉम द फॉलोइंग कॉमन साइन्स अँड सिम्टम्स in AIDS patient, that is fever persisting for more than 1 month, unexplained weight loss and generalized lymphadenopathy and diarrhea, persisting diarrhea, continue diarrhea होतो, weight loss होतो, persisting weight loss, generalized lymphadenopathy. Then how to prevent and control HIV infection can be prevented by teaching everyone
one adult about the risk of infection, then adoptions of safe sexual practices, that is using condoms during the sexual intercourse, then screening of all the blood products and the tissues for transplantations, for and the antibiotics are given for HIV patients, then instruments used for pulsing of the nose, ear lobes and the tattooing should be sterilized. जेव्हा आपण कुठेही जातो, टॅटूइंग करायला जातो किंवा गोंदायला जातो किंवा नाक कान टोचायला जातो, तर अशा वेळेला ते इन्स्ट्रुमेंट स्टराईल केलेले हवेत. ठीक आहे. देन एनकरेज द यूज ऑफ डिस्पोजेबल नीडल्स अँड सिरिंजेस. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये वर्क करतो तेव्हा हे डिस्पोजेबल अँड सिरिंज अँड निडल्सचा यूज करायचा आहे तुम्हाला. HIV पॉझिटिव्ह पीपल शुड बी अवे always inform a dental and medical staffs that they are HIV infectious. ओके. सो जेव्हा डेंटलमध्ये जातो आपण, तिथे दाखवायला जातो डॉक्टरांना, सो अशा वेळेला त्या डॉक्टर्सना इन्फॉर्म करायचं आहे की HIV बाधित पेशंट आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. Okay, so HIV person or AIDS means the acquired immune deficiency syndrome. The causative organism is HIV, that is human immunodeficiency virus. Mode of transmission is sexually transmitted disease. Incubation period is 8 to 10 years. Signs and symptoms are swollen lymph nodes, fever, fatigue, aching muscles and sore throats. Or these symptoms are disappear after few days and the person become a normal. And often the peoples are totally unaware about this HIV infection. So जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्यांना एक मेजर इन्फेक्शन होत नाही तोपर्यंत त्या पर्सनला कळत नाही की आपण HIV बाधित झालेलो आहोत. ठीक आहे. सो प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलमध्ये सेफ सेक्शुअल इंटरकोर्स, देन डोंट यूज द फॉर्मॅट्स ऑफ इन्फेक्टेड पर्सन्स, आयसोलेट द पर्सन if if the person is highly infectious. Then HIV infection are prevented by teaching everyone. So हे prevent करू शकतो by teaching everyone about the risk of infection, how to transmit it. So आपण हे हा एक ट्रान्समिट होण्यापासून आपण त्याला वाचवू शकतो by giving a education about the AIDS virus. ठीक आहे. सो हे सर्व आपण बघितले सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस. देन रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हेल्थ वर्कर्स और ANM स्टाफ और आशा वर्कर्स. सो यांचा रोल काय आहे या सर्व गोष्टीमध्ये. ॲज अ केअर गिवर शी विल आयडेंटिफाय द केसेस इन हर एरिया वर्किंग, give care to the patients like checking temperature, collecting the blood samples and sending a nearby primary health care, taking affected persons to the hospitals, providing drugs to the patients and providing a follow-up services, educating about the isolation and importance, educate about the prophylactic drugs, provide and assist the curative treatment, administration of tuberculosis drugs. ओके. सो हेल्थ एज्युकेटर जे आहेत त्यांनी काय काय केलं पाहिजे ॲज अ केअर गिवर. दे आर आयडेंटिफाय द केस इन द वर्किंग एरियाज. त्यांना त्यांच्या वर्किंग एरियाजमधले त्यांनी जे इन्फेक्टेड पर्सन्स आहेत त्यांना आयडेंटिफाय केलं पाहिजे. गिव्ह द केअर टू द सिलेक्टेड पर्सन्स अँड चेकिंग द टेम्परेचर बाय कलेक्टिंग द ब्लड स्मियर्स अँड सेंडिंग टू द प्रायमरी हेल्थ केअर, taking affected patients to the hospital, provide the drug to the persons and providing a follow-up services, educate about the isolation and importance, provide assist curative treatment. Okay. So as a educator, they are educate about the prevention and control, educate about the isolation, educate about the personal hygiene, educate about the control and of mosquito breeding, educate about the proteins and rich diet, educate about the continuity of drugs, educate about the safe disposables dispose of sputum and disinfections, and educate about the nutritional diet and it's important. Okay. As educator, you are educating the people about the diet and about the hygiene also.
Okay, as a trainer you give training to the health team members, give training to the family members, and give training to the maintenance of records. So hey, these are the responsibilities and the prevention of and the role and responsibilities of the health workers. Okay, so today's topic is finished.